कळंब ड्रग्ज प्रकरणामध्ये बदनामी होऊ नये म्हणून नगरसेवकाला निलंबित केलं गेलं असं म्हणत प्रताप सरनाईक यांनी कैलास पाटलांवर हल्लाबोल केलाय। आमच्यात नैतिकता म्हणूनच नगरसेवकावर कारवाई केली असा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे। तर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात भाजप नेत्यांना जाब विचारणार का असा सवाल विचारत आमदार कैलास पाटील यांनी सरनाईकांना प्रत्युत्तर दिलंय। उबाटाच्या काही लोकप्रतिनिधीला ड्रग्ज पकडताना पकडलं, ठीक आहे। आता ते राजकीय दृष्ट्या त्यांनी नंतर काय सारव करण्यासाठी पक्षातून काढलं वगैरे ह्या गोष्टीची वाच्यता केली असेल, परंतु शेवटी तुमचा सहकारी आहे, तुमचा सहकारी पक्षाचा लोकप्रतिनिधी जर ड्रग्जचा वापर करत असेल, ड्रग्जचं सेवन करत असेल, ड्रग्ज जर विकत असेल तर तुमची सुद्धा तेवढी नैतिक जबाबदारी। ड्रग्जच्या माध्यमातून ज्या काही गुन्हेगारी प्रवृत्ती ह्या जिल्ह्यामध्ये असतील त्यांना ताबडतोब कुठल्याही परिस्थितीत आडेवडे न घेता, कुठल्याही राजकीय पक्षांचा लागे बांधे आहेत असं न बघता आणि कुणाचाही वरदहस्त असला तरी त्याला ताबडतोब तुरुंगात टाका, ताबडतोब कठोरात कठोर कारवाई करा, अशा सूचना मी एसपीना दिलेल्या आहेत। मी माझं म्हणणं आहे, ज्या वेळेस आमच्या एका नगरसेवकाला याबाबत अटक झाली परभणी पोलिसांकडून, आम्ही तात्काळ त्या बाबतीत निलंबनाची कारवाई केली। तुमच्यात हिंमत असली तर तुम्ही जे आम्हाला सल्ला देताय जुजबी कारवाईचा, तुम्हाला जे तुमच्या ताब्यात प्रशासन आहे, पोलीस विभाग आहे, जी काय कारवाई करायची नियमाप्रमाणे करा ना, कुणी अडवलंय का? पण हा आम्हाला सल्ला देण्याच्या ऐवजी ज्यांना बाजूला घेऊन बसतात त्यांना सल्ला द्या आधी। तो त्यांना माहित आहे, सगळ्यालाच माहित आहे। म्हणजे हा सल्ला आम्हाला देण्यापेक्षा आम्ही कारवाई करायची हिंमत तर दाखवली। मी काय म्हणतोय, आम्ही कारवाई करायची हिंमत दाखवली तशी तुम्ही पण दाखवा, एवढंच माझं म्हणणं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।